कसं आहेत, बरं आहेत ना? आज आपण चर्चा करणार आहोत अंडवर. म्हणजे शेतकरी प्रत्येक गोष्ट करी चुकस आणि शेतकरीले प्रत्येक यानामा अपेक्षले सामोर जायला तो कायम तयार राहस आणि तो जाहीर आहे ना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शेतकरी जर एखादी कुठलं वस्तू कराने सुरुवात करत किंवा कुठला व्यवसाय कराने सुरुवात करत तर त्याला प्रत्येक यानामा त्याला अपयश स्वीकारणं पडस. कारण की जर तो वावर आपलं काही पीक लावस तर कधी आसमानी सामना किंवा भावना एखादी भाव त्यांना वस्तूकले भेटच नाही. तर तो दुसरीकडे असा विचार करत की काहीतरी जोडधंदा म्हणीसन तो छोटा मोठा धंदा करायला काहीतरी विचार करत, जसं की कोंबड्या असो किंवा गाई असो किंवा म्हैशी असो असा विचार करत, आणि तरी सुद्धा त्यांना वस्तूले भाव भेटतच नाही. तर आम्ही एक ठिकाणी गहू तर एक शेतकरीने कोंबड्या पाहायला जातात. निदान आता कोंबडी म्हणजे थंडीला महिना चालू आहे, तर गावरानी कोंबडीले भाव म्हणजे कोंबडीला अंड्याले भाव जवळजवळ आपल्या स्थितीले 20 ते 30 रुपये पाहिजे होता. कारण की अंड्याले महत्व आहे गावरानी अंड्याले, आणि ते अंड फक्त शेतकरी पाहिजे 10 रुपये असं लिहिणार. आणि प्लस जो व्यापारी रास म्हणजे दुसरं जे काय एखादी फार्मला कोंबड्या आहेत आणि त्यासला अंड्याले भाव 9 ते 10 रुपये ते जाहीर आहे ना. तुम्ही एखादी हॉटेलवर घ्या आणि हॉटेलवर एक अंडा आणि प्लेटनी ऑर्डर दिली तर त्यांनावर फक्त एक अंडा कापी सण, त्यांना वर मीठ आणि तिखट टाकी सण, ते अंडा आणि प्लेट तुम्ही जवळजवळ 80 ते 90 रुपयाने एक भेटी. आणि खरं ज्या कष्ट कराणार ज्या मेहनत लिराणार त्यासना पाहिजे ते अंडाची किंमत काय जाहीर आहे नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की प्रत्येक ठिकाणी शेतकरीच बलिदान दी का? म्हणजे शेतकरी जो कष्ट करस, जो व्यवसायाची सुरुवात करस, शेतकरी बरं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं नाही म्हणजे शेतकरी की ज्यांना ट्रॅक्टर बंगला 50-60 बिघा वावर तो शेतकरी नाही. शेतकरी म्हणजे कष्टकरी जो छोट्या गोष्टीपायी सुरुवात करस कामनी त्याला शेतकरी असं म्हणतात. आणि त्या शेतकरीना कुठल्याही प्रकारे मालले भाव भेटतच नाही, तर अंड्याले सुद्धा भेटत नाही. एखादी दारू म्हणजे दारूनं जी विक्रेता आहेत त्या दारूनी किंमतले वाढ आहे की दारूनी किंमतले भाव आहे, दारूनी वाटलेले भाव आहे, पण शेतकरी मानले भाव नाही. सरकार थोडा डोळा उघाड आणि देख या कष्टकरी या शेतकरी आहेत या फक्त तठीच जागावर आराया मारत या तुमच्यापर्यंत येतच नाही, मनुष्य याची तुमच्यापर्यंत भावना पोहोचच नाही. पण आम्ही थेट शेतकरीनं जे पीक लागवड किंवा काहीतरी व्यवसाय करेल त्याच्यात जायचं आम्ही तुम्ही देखायला प्रयत्न करतो, आणि ते देखील दिसत डोळ्या नका लावा, त्याच्यावर काहीतरी विचार करा. कारण की प्रत्येक शेतकरीले किंवा प्रत्येक मजुरीले तुम्हाला करता येईल आशा आहे आणि ती पुरी करायला पाहिजे. तर चला मंडळी, मी तुम्ही देखायला प्रयत्न करत की असाच एक शेतकरी आहे, त्यांनी जवळजवळ 30 ते 35 कोंबड्या पाहिलेत आणि त्या कोंबडीचं उत्पादनना तो कितला समाधानी ते देखायला प्रयत्न करत. नमस्कार, बोली खानदेश मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता जो थंडीला दिवस सुरू आहेत या दिवसमा ज्या कोंबडी आपली गावरानी कोंबडी रास त्यांना अंड्याले भाव जवळजवळ 15 ते 20 रुपये पाहिजे, परंतु त्या कोंबडीले अंडाले भावच नाही आहे. आणि दुकानासोबत देखाल घे तर फार्मनं कोंबडीले जवळजवळ 8 ते 9 रुपये जाहिरानं, पण शेतकरीनं कोंबडीले ना त्यांना मालले भाव रास, ना पिकले भाव रास, ना त्यांना कोंबडीचं अंडा असले भाव रास. आपला बरोबर एक शेतकरी आहेत त्यातले विचारूत की त्यासनी जवळजवळ त्यासनी 30 कोंबड्या आहेत, त्यातले विचारूत की त्यातले काय उत्पन्न निराणं. काका मला सांगा या ज्या कोंबड्या तुम्हाला आला. आता जवळजवळ आम्ही 30 कोंबड्या टाकायचे आहेत. शेती व्यवसाय जोडधंदा बराच आहे असे म्हणजे ते त्या अंडा जवळजवळ म्हणजे त्या 20 अंडा रोज नाही घेणार, पण गावात 10 रुपयावर कोणी मागत नाही. आणि दुकानावर काय ते 8 ते 9 रुपये फार्मना अंडा भेट राहील. फार्मना कोंबडा म्हणजे शेतकरी शेतकरी नाही, शेतकरी भाव नाही कोणताच यायला भाव. त्यामुळे म्हणतो जोडधंदा कोंबड्या टाकूत आपण वय काहीतरी उत्पन्न, पण काय नाही ते बी 10 रुपयावर अंड्या जात नाही. म्हणजे जे आपलं अंड आहे कोंबडीनं अंडा, गावरान कोंबडीनं अंडा म्हणजे हा इथलं शरीरासाठी थंडी माझ्यावर म्हणून
तर एकदम आयुर्वेदिक आहे आणि एकदम पौष्टिक आहे शरीरासाठी. आणि ते अंड शेतकरीना अंड म्हणजे गावरानी अंडलेच भाव नाही आहे. म्हणजे भाव तर शे, पण तो कोणापासे? फक्त व्यापारीच शेतकरीच तो जसा जसा शे. म्हणजे आठवी शेतकरीच मराय ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट मग शेतकरीच मरत बा. म्हणजे त्याला भाव पासून तो वंचितच राहस. म्हणसन यानावर बी काहीतरी सरकारने असा ज्या शेतकरी छोटा मोठा यासनावर बी लक्ष दिसन, त्यासनं मानले किंवा त्यासनं अंदाजले योग्य भाग भेटायला पाहिजे असा या शेतकरी मांग करणार. बोली खानदेश मराठीसाठी संदीप त्रिभुवन, धुळे.